जळणाऱ्यावर आणि चिडवणाऱ्यावर कधीच लक्ष द्यायचं नसतं, कारण जळणारे लाकडं असतात आणि चिडवणारे माकडं असतात. मित्रांनो, बायको आणि सिगरेट तुमच्यासाठी कधीच हानिकारक ठरणार नाही, फक्त त्यांना पेटवायचं नाही. मला एक गोष्ट कळत नाही, 15 ऑगस्ट 26 जानेवारीला भारत पाकिस्तानचेच पिक्चर का बरं दाखवतात? आजाद तर आपण त्या इंग्रजांपासून झालो होतो ना. आई लव यू, मैं तुमसे बहुत बहुत प्यार करता हूँ. नहीं, मुझे नहीं करना. क्यों, क्या कमी है तुम में? दाजी, माझ्या दीदीला पावसाळा खूप आवडतोय. होय की, म्हणून तर सारखं कडकड 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 करत राहते. तू बी त्याच कारखान्यातला माल आहेस. तू बी काय तसली जायस की आल्या मटी शहाणी मला सांगणारी. नवरा आणि मिरची किती बी तिखट असू द्या, पण बायका त्यांचं लोणचं घालतात म्हणजे घालतात. आणि मराठी बायका तर डायरेक्ट त्याचा ठेसच करतात. योगिता तो नाव काय आहे का? योगिता काय गावाचं नाव आहे का? योगिता तो नाव काय आहे? अरे ते टोपण टापण काय राहत ना, मग नाही ठेवलं नाव टोपण टापण. तुमचं आणि खोटं नाट. खोटं नाट नाही, त्याला टोपण म्हणते. मग नाही ठेवेल नाव. मग असं बोलत येत का गावाचं नाव आहे का, नाम काय का ना, असं माग फिरून बोलत येत नवऱ्याला. आजकाल मुलगी नांदायला जाताना आई वडिलांपेक्षा जास्त गल्लीतले पोरच रडतात. बायको, आज बऱ्याच दिवसानंतर तुझ्यासाठी कोड. 1099 प्लस 2 किती? 2001. तुम्ही उत्तर कमेंट करून सांगा, आणि तुमचं पण हे आलं असेल तर बरोबर उत्तर पिन करतोय मी. हेलो गूगल, बिना नेल पेंट खराब किए बर्तन कैसे धुले? अपने पति से धुलवाएं. आयुष्यातलं प्रत्येक नातं वेगळंच असतं, पण मानलेल्या बहीण भावाचं नातं खूपच भारी असतं. हितू बेबी, ऐक की, मी तुला एक गोष्ट सांगतो. की तुझी आई आहे की नाही, आई, तिला वर्षी म्हणायचं रोज. हा काय? आणि ती जर तुला काय खायला दिली नाही की नाही, असं पाय आपटून 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 रडायचं. हा, आणि की नाही ती तुला म्हणली की नाही अभ्यास कर, तर काय म्हणायचं माहितीये काय? मी करत नाही जा वर्षे. हा काय हितू बेबी? ओके मग, ओकेच. तुला माहितीये काय, तुझ्या त्या वर्षीनं आईनं मला लई नाव दिलं. मी लहान असताना ती मोठी होती म्हणून मला रोज मारत होती. असं धप्पा 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 धप मारायची होती. दहा मारला पाहिजे आणि एक मोजला पाहिजे. 4 दिवस येतीस नाही माझ्या पोराला वाटेल ते शिकवून जातीस. हाथ में दिया लेके भी ढूंढोगे ना, तब भी तुम्हें मेरी जैसी दूसरी नहीं मिलने वाली. मैं पागल हूँ जो दूसरी भी तुम्हारे जैसी ढूंढूंगा. अहो, पनीरची भाजी बनवायची. तुम्हाला किती चपात्या खायच्यात? 2 कर 2. बरं ऐक की, भाजी कोण बनवायले? तुमची मेहुणी. मग 4 सांग. 4 कर. ए सोनी, तुझ्या भाऊजीला भूक नाही म्हणा आज. आपल्या दोघीच्या नावाच्याच चपात्या कर. मी बोलते खूप कडू आहे, माझे व्हिडिओ खूप कडू आहेत, पण मी खूप गोड आहे. पण ही गोष्ट तुम्ही कधीच मान्य करणार नाही. अगं सुनबाई, असे काय नाराज बसल्यास? तुला काय टेन्शन आहे काय? काय अडचण असेल तर मला मैत्रिणी म्हणून सांग. अगं रेखा, तुझं नालायक पोरग मला कुठं सुद्धा फिरायला घेऊन जात नाही. अगं सुनबाई, एवढी पण कट्टर मैत्रीण नको ग. यायला ह्या घरात तर मला सोडलं तर कोणाला काळजीच नाही कुठल्या गोष्टीची. कुठं चाललायस? कुठं चाललायस म्हणजे तुला दिसना गेला का? 2 दिवस झालं बोर बंद पडले. वायरमॅन बोलूया, करंट बिरंट लागल. कारण बिरण नाही मी मेकॅनिकच आहे. शहाणपण करतो आणि मला वायरमन बोलून मग का बोलली नाहीस मग 2 दिवस झाला? जा कर जा. बहुतेक बायकांना नवऱ्याच्या मैत्रिणी अजिबात आवडत नाहीत, पण नवऱ्याला मात्र बायकोच्या सगळ्या मैत्रिणी आवडतात. नवऱ्याला पण पंख असतात, पण ते बायको माहेरी गेल्यानंतरच फडफडतात. ऐक की सुनी, तुला हिची भेट करून देतो. आधी मला हे सांगा, तुम्ही हिला कधी भेटला? अगं, ही माझी शाळेची मैत्रीण आहे. आम्ही लय वर्षानं भेटलोय. किती वर्षानंतर? 10 वर्षानंतर. 10 वर्षानंतर? एकत्र शिकायला होता म्हणल्यानंतर दरवर्षी भेटायला पाहिजे.
अगं पण दरवर्षी भेटायचं म्हणल्यावर कधी मिळते चान्स? रक्षाबंधनाला. हो भाऊ, आमच्या बायकोला कसं तरी होते, त्याच्यावर एक गोळी द्या की. अहो येडेबिडे झाला काय? असली गोळी जगात तुम्हाला कुठे भेटणार नाही. तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलाय. साड्याच्या दुकानात जावा. 2 रुपयाच्या गोळीसाठी 5,000 खर्च कर म्हणतोस का? दे का गोळी. होय हो, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. तुम्ही सगळीकडे माझाच फोटो ठेवलाय डीपीला ते. होय ग, मला जनावर लय आवडतात. अहो ऋषी भाऊ पाळाय का लागलाय? अरे दिसत नाही वी, माझ्या माग म्हस लागल्या. अगं आणखी लवकर चहा. हा आणते हा. अगं हे चहा सोबत फेरन लवली कशाला दिलीस? अहो दूध संपलं होतं म्हणून काळा चहा केली. चहात फेरन लवली टाका म्हणजे चहा पांढरा होईल. योगे योगे, अरे आपल्या लिंबूंच्या झाडाला मोठे मोठे लिंब आलेत. पिसाळे का काय? सगळे 10-12 दिवस राहिले ना श्रावण महिना संपायला. अरे तसं नाही, मी येतो म्हणतो सरबत 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 आहे. दिवस कोणी सरबत पित आहे? मी पितो ना, मी पितो. लिंबू गप 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 खायला. अरे तसं नाही बाबा, सरबत म्हणतो तो. लवकर जाते आता. अहो नणंदबाई थांबा ना. तुम्ही कुठे चालल्या? लग्नाला चालले. अहो माझ्या मैत्रिणीचं आहे ना लग्न आहे. हो काय सांगू तुम्हाला, एवढं भारी भारी तिथं खायला आहे ना. चायनीज आहे, कुल्फी आहे, मोमोज आहे आणि एवढे पाची पकवान आहेत ना. एक काम करा नणंदबाई, मला बी जा ना घेऊन सोबत. तुम्हाला बाई अशा अवतारात नको बाई, माझी चव जाईल तिकडं. त्यात काय एवढं? मैत्रिणीला सांगायचं काम बोली आहे म्हणून. का सोनुष पप्पा, मी तुमच्यावर एवढी चिडते, घरातले काम सांगते, तुमच्या घरातले पैसे चोरते खिशातले, तरी तुम्हाला मला राग नाही येत? मला गंज राग येतो तो, लय राग येतो मला तो. आपण मी काय करणार आहे आता? काय करता मग तुम्ही? काय करती? घेतो गिळून. काऊन? आता गिळून नाही घेतला तर गिळाला भेटणार नाही ना. अहो सोनुष पप्पा, तुम्ही असं म्हणायला पाहिजे शिवकन्या, तो आम्हाला कत्ताही राग येत नाही. लय राग येतो तुम्हाला, मा लय राग येतो. आता तुम्ही ना रागच घ्या, तुम्हाला मी भाकरच देत नाही. राग येतो म्हणजे. आलो चाल 1 मिनिट. हा बोल की पिंट्या. हॅलो 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 बोल की. अरे मित्रा, तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बोल की काय? तुझी शेजारीन इथं माझ्याकडे आली आहे आणि तुझ्यासोबत पळून जायला तयार आहे. होय का? पण एक प्रॉब्लेम आहे रे. तू फक्त काय झाले सांग, पोरं पाठवून देऊ का? अरे तसं काय नाही रे, तुझी वहिनी आहे घरात, मला बाहेर येता येणार नाही. तू ये की न्यायला. बर बर ये मला लवकर. वहिनी तुम्ही इथंच थांबा, मी त्याला 5 मिनिटात घेऊन येतो. चाललाय हो. अगं ते पिंट्याच काम आहे, पिंट्या खाली आलंय न्यायला मला. जाऊन येतो की लगेच. ते पिंट्या तुमची वाट बघायला आले बघा गॅलरीत. होय का? पिंट्या. अरे बाबा, वहिनीला सगळं माहित झालंय. म्हणजे माझ्या शेतीचा पाक बिनबुड करते म्हणायचं तू. खऱ्याची दुनिया नाही राहिली एवढे. अहो खरंच ना, माझ्या बापाकडून एकदा 8 दिवसाच्या वायद्यावर पैसे नेले, वर्ष झाला अजून दिले नाही. पा कोण होता? कोण होता काय माहिती? कोण होता? तुमच्या टाकल्यासारखंच टक्कल होता. गोड बोल्या माणूस बाई. खरंच खऱ्याची दुनिया नाही. तुम्ही म्हणता ते खरंच आहे. अच्छा काय बोल राहिल्या. चल ठिकाण उचल. नमस्कार भाऊ. नमस्कार. तुम्हाला एक प्रश्न विचारू का? विचारा की. इंजिनियरला मराठीत काय म्हणतात? काय माहित नाही हो. गुड आफ्टरनून बाळा. गुड आफ्टरनून. बरं, शाळा जातोस का कॉलेजलास? आत्ताच 12वीची एक्झाम दिली. वा वा, छान छान छान. तर मला काय म्हणायचं, तुला एक प्रश्न विचारू का? विचारा की. इंजिनियरला मराठीत काय म्हणतात? काय माहित नाही हो. जा बाबा घरला, ताक पिऊन झोप जा. मरणाचं ऊन वाढले. जा पटमान. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्हाला एक प्रश्न विचारू का? हो विचारा की. इंजिनियरला मराठीत काय म्हणतात? बेरोजगार. बरं ते जाऊ द्या, तुम्ही काय काम करताय? इंजिनियर आहे मी.
म्हणूनच बोंबलत हिंडालेस लोकांना प्रश्न विचारत. दिदे मला दे की चॉकलेट. अंजे तुला काढ म्हणलो बाहेर. अंजे काढ म्हणलं तुला. काढ चावू नका अंजे. चावू नका अंजे. आई 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 चावू नका. सोनुष पप्पा, ओ सोनुष पप्पा, सोनुष पप्पा, सोनुष पप्पा, लय झालं बरं का तुमचं आता. तुम्ही जर मला दहा म्हणून जर बोलले नाही ना तर मी जीव द्यायला जाईन. 1 2 3 4 5 6 7 8 8:15 8:30 8:45 7:15 सोनुष पप्पा काहीतरी बोला तुम्ही. 21:30 येण्यावाली काय लावलंय? 8च्या नंतर 9 यायचं ना येण्या खोपडीची. हा पुढची गिनती म्हण. बरं झालं सोनुष पप्पा ते मला बोलले, नाहीतर मी आज हिरचं जीव द्यायला चालले होते. लय हिर बैरण होती रे बापा. तुला ढकलतोच मी तुला. चल चल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. काय करायला हे? अबे दिसाना का पैसे मोजायला जरा मध्ये मध्ये बोललो शांत बस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. दिसले का पैसे? दिसले. दरे मोज व्यवस्थित. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10च आहेत की हे? म्हणजे किती आहेत पैसे? 5,000 आहेत. परवा तुम्हाला किती दिल तास? 5,000. फिटले हो पैसे. कुठे आहेत पैसे? असा लावीन कानाखाली. आत्ताच म्हणलास का नाही 5,000? चल जा घरला. मटण बनवू मस्तपैकी संध्याकाळी आणि मला बोलू जेवायला. चला घरला. ए बाळा जरा हात लाव की रे जरा. ईडी कुठली? आईनं गॅसला हात लावायला सांगितले बिनकामाची. चालते का? येड्याचा बाजार आहे काय. तूच म्हणलीस की आता हात लाव म्हणून. सुनो कान पे लगाना. ओह शिट, वो सामने से मेरे हस्बैंड और बॉयफ्रेंड साथ में आ रहे हैं. अबे ये तो मेरे बॉयफ्रेंड और हस्बैंड है. तू मेरे हस्बैंड के साथ है? तू मेरे हस्बैंड के साथ है? कौन थी वो जो घूर घूर के देख रही थी कल तुम्हें? अरे रुक जा यार, तू दिमाग खराब ना कर. अभी उसे भी समझाना है कि तू कौन है. आराम से मैम. ये क्या किया तुमने? मैम वो आपने छींक मारी ना तो गलती से. तुमने किया. मैम क्लीन कर लो ये लो. मेरे बाबू का छीन लिया तुमने. मैम वो गलती से लग गई है. बाबू, अब मैं तुम्हारी नहीं हो सकती. मैम वो मेरी शादी हो गई बाबू. पर हो जा. बाबू इसने धोखे से मांग भर दी मेरी. बकवास करी जाती, तुमने छींक मारी है. बाबू अब तो हो गई मेरी शादी. तू तेरे बाबू को ले चल. बाय बाबू. पानी पी के आता हूँ यार. आप किचन में जा रहे हो? अब प्लीज मेरे लिए 2 चम्मच चावल और थोड़ा सा दाल डाल लाओगे, मैं काम कर रही हूँ. अभी लेके आता हूँ. पहले खाना खा यार, काम तो होता रहेगा. 2 चम्मच चावल और थोड़ी सी दाल. क्या हो गया? खाना. क्या तुम मेरे साथ होली खेलोगी? मैं तो तुम्हारी जिंदगी से खेल गई. ये होली क्या चीज है? तुम मुझे कभी छोड़ोगे तो नहीं? अरे मैंने तो उनको नहीं छोड़ा जिनके ब्याह हो गए, तो तुझे खत्म. बाय बाय. घर वालों ने बोला है या तो मोबाइल छोड़ दे या ये घर. सामान पैक कर लिया है,
अब बताओ किसके घर आऊं मैं? अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे हम। अगर मैं मिल गई तो जमाना वैसे भी तुम छोड़ ही दोगे। ओ मैडम नंबर दे दो अपना। हाँ लिखो। बताओ 112 112। अरे ये तो पुलिस का नंबर है। हाँ तो पुलिस में ही तो हूँ मैं। आज मेरे पति से मेरा झगड़ा हो गया। बड़े तुनक के बोल रहे थे क्या उखाड़ लोगी। सुबह से शाम हो गया चार्जर खोजते खोजते। बड़े आए पूछने तक की हिम्मत नहीं है। चला लो तुम, चला लो फोन। माझं काळीज खरं तू चोरलं बांध गळ्यात माझ्या